क्राईम न्यूज आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी ज्ञानदेव सीताराम सस्ते, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर. मी गेल्या वर्षीपासून या दिंडी सोहळ्यामध्ये रवींद्रबापू तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्ष या ठिकाणी दुसरा वर्ष आहे वारीचा माझा अनुभवाचा. आणि मी स्वतः नवभारत साक्षरता केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत या ठिकाणी राज्यस्तरीय टीममध्ये या ठिकाणी काम करत आहे. वारीमध्ये साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करत असताना केवळ दिंड्या सोहळ्यामधूनच नव्हे तर संपूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी राज्य शासनाचा हा जो केंद्र शासन पुरस्कृत उपक्रम आहे हा मोठ्या उत्साहामध्ये साक्षर लोक शोधण्याची मोहीम सुरू आहे. आणि हे करत असताना माझा अनुभव वेगळा आहे. उल्हास नवभारत साक्षरता उपक्रमामध्ये सहभागी घेत असतानाच या ठिकाणी कांबळेश्वर, सांगवी, बाबुळगाव या बऱ्याच गावामधील हे सर्व वारकरी एकत्र येत आहेत. आणि या एकत्र येणाऱ्या वारकऱ्यांसोबत मला दिंडीचा 2 वर्ष अनुभव मोठ्या उत्साहामध्ये मिळत आहे. भजन, कीर्तन, नामस्मरण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सर्व आबालवृद्ध या वारीमध्ये सहभागी होत आहेत. आणि मोठ्या आनंदानं या ठिकाणी पायी चालत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. पांडुरंग हा वारी पूर्ण करत असताना विना अडथळा या ठिकाणी आमचे 200 लोक या ठिकाणी वारी पूर्ण करत आहेत. हरी, माझं नाव सौ सुवर्णा संजय शितोळे, पिंपळगाव. पहिलेच वर्ष माझं. कृष्णहारी, मी सौ नंदा बाळासौ नागोडे, भागुळसर, बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी आळंदी ते पंढरी 7 वर्ष झाले वारी करते. इतका अनुभव आहे की इतका छान माऊलींचा अनुभव, इतका हा सुख सोहळा स्वर्गी हे पण नाही. इतके छान सगळे 21 दिवस सगळे वेगवेगळ्या गावचे वेगवेगळे सगळे असतात, पण एकजुटीने सगळे असे आपल्यासारखे सगळे आपले म्हणून एकदम छान चालतं. कोणासंग वाद नाही, काही नाही, सगळे सुख सोहळा घेऊन सगळे छान असे आळंदी ते पंढरी वारी करतात. दिंडी सांगवी, मालेगाव, हे सांगवी, मठाचीवाडी, कांबळेश्वर आहे. बाबुळसर 200 लोक, 280 असतात. हो, पायवारी करतो. मी करतोय जवळ 52-53 वर्ष झाले पायवारीला. हा, काही नाही मागणं, ते देतोय. शेतकऱ्यांसाठी आज पाऊस कमी पडायला लागलाय. काही नाही पडलं, पाऊस पडणार, सगळं होणार. माऊली देणार आहे पांडुरंग सगळं. पाऊस कमी पडायला पेरण्या राहिल्या तर काय जणांच्या नाही होणार, सगळ्या होणार, सगळ्या. रामकृष्ण हरी, सौ अश्विनी महेंद्र काळे, पळसदेव, इंदापूर. मी गेल्या वर्षीपासून वारीला सुरुवात केली आहे. हे माझं 2रं वर्ष आहे वारीचं, आळंदी ते पंढरपूर. छान अनुभव आहे. वारीला सगळ्यांनी यावं असं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जगात भारी पंढरीची वारी. रामकृष्ण हरी. संजय कमलाकर शितोळे, मुक्काम पोस्ट पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. यंदाचं पहिलेच वर्षी वारीला आलेलो आहे. खूप दिवसापासून वारी करण्याची इच्छा होती, पण ह्या वर्षी तो योग जुळला. हा, असं म्हणून असं वाटतं की भगवंतांनी बोलवल्यामुळं वारीचा योग आला. आणि या दिंडी सोहळ्यामध्ये खूपच उत्साहपूर्व वातावरणात दिंडी जवळजवळ आता अखेरच्या टप्प्यात आलेली आहे.